नमस्कार. श्रीनाथ सत्संग परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मी किरण गुरुजी भाले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मकर संक्रांतीच्या पर्वकाळाच्या संबंधामध्ये आज मी तुम्हाला ती माहिती सांगणार आहे. मकर संक्रांती येत्या 14 जानेवारी 2026 रोजी बुधवारी होत आहे आणि मकर संक्रांतीचा जो पुण्यकाल आहे तो साधारण दुपारी 3 वाजेपासून ते सूर्यास्तापर्यंत राहणार आहे. म्हणजे कमी काळाचा पुण्यकाल त्या ठिकाणी आहे. म्हणजे भगवान सूर्यनारायण मकर राशीमध्ये त्या वेळेला प्रवेश करत आहेत तेव्हा तो पुण्यकाळ त्या ठिकाणी असतो. तर मकर संक्रांती जे आहे त्या मकर संक्रांतीच्या दिवशी काय काय आपण करायला पाहिजे आणि कशा कशाचं दान आपण करायला पाहिजे. तर स्त्रियांनी जे आहे नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्तींचं दान स्त्रियांनी करावं आणि सगळ्यांना हे दान त्या ठिकाणी करता येतं. पण दान करत असताना विधिवत त्या ठिकाणी संकल्प करून त्या पुण्यकालामध्ये त्या ब्राह्मणाला दान द्यायचं असतं. त्याचबरोबर दानवस्तूंचं पूजन करून आणि ब्राह्मणाचं सुद्धा पूजन करून यथाशक्ती त्या दानाबरोबर दक्षिणा द्यायची असते. तर असा पर्वकाळ त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर त्या दिवसाचं जे कर्तव्य आहे त्या दिवशी मकर संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये तिलमिश्रित उदकानं स्नान करावं. म्हणजे स्नानाच्या वेळेला तीळ घ्यावे. त्याचबरोबर तिळाचं उठणं, तिळाचा होम करावा, तिळाचं तर्पण करावं, तिल भक्षण करावे, त्याच्यानंतर तिळाचं दान करावं. असं 6 प्रकारे तिळाचा त्या ठिकाणी उपयोग केला तर सगळ्या पापांचा जो आहे नाश होतो. त्याचबरोबर वाहनाधिक जो प्रकार आहे तर ह्यावेळेसची जी संक्रांत आहे ह्यावेळेसची संक्रांत तिचं जे वाहन आहे ते वाहक आहे आणि उपवाहन जे आहे ते घोडा आहे. तिनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे, हातामध्ये गदा घेतलेली आहे, केशराचा टिळा लावलेला आहे, वयानं कुमारिका आहे. त्याचबरोबर वासा करता तिनं जाईचं फूल घेतलेलं आहे आणि ती पायस भक्षण करत आहे. पायस म्हणजे दुधामध्ये तांदूळ टाकून केलेली खीर. सर्प जाती असून भूषणार्थ तिनं मोती धारण केलेला आहे. त्याच्यानंतर वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी आहे आणि सामुदाय मुहूर्त 30 आहे. पूर्वेकडून ती पश्चिमेकडे जात आहे. म्हणजे पूर्व दिशेकडून ती पश्चिम दिशेकडे जात आहे आणि वायव्य दिशेकडे ती पाहत आहे. संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये जो पर्वकाळ आहे म्हणजे साधारण 3 ते सूर्यास्तापर्यंत त्या वेळामध्ये दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, त्याचबरोबर गाई म्हशींची धार काढणे आणि कामविषयक जे सेवन आहे ते सेवन करू नये. अजून एक महत्वाचा विषय, ह्या वर्षी 14 जानेवारी 2026 रोजी षटतीला एकादशी त्या ठिकाणी येते. मग आता एकादशी आणि संक्रांत दोन्हीही एकाच दिवशी येतात. तर ह्या दिवशीचा निर्णय कसा करायचा? हा प्रमुख महिलांचा मकर संक्रांती सण आहे. वाण देण्याचा, त्याचबरोबर आपले जे करे आहेत ते कर्याचं पूजन, सुवासिनी महिला कर्यांचं पूजन करतात. त्याबरोबर अनेक जे काही आहेत ह्या सगळ्या गोष्टी मकर संक्रांतीचा आनंदी क्षण त्या ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये एकादशी असल्यामुळे त्या दिवशी पूर्ण वर्णाचा जो आपण स्वयंपाक करतो संक्रांतीच्या दिवशी तो करायचा नाहीये. कारण एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारे अन्न शिजवल्या जात नाही असं शास्त्र आपल्याकडे सांगतं. म्हणून त्या दिवशी षटतीला एकादशी असल्यामुळे त्या दिवशी कोणता स्वयंपाक करायचा नाहीये. पूर्णावरणाचा जो स्वयंपाक आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला जी किंक्रांत आहे त्या करीच्या दिवशी तो स्वयंपाक करायचा आहे आणि देवाला नैवेद्य दाखवून त्यानंतर तो आपण भक्षण करायचा आहे. म्हणजे थोडक्यात द्वादशी करायची आहे. तर अशा पद्धतीनं आहे. बरं त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाता येतं. त्याचबरोबर तिळाचे लाडू भक्षण करता येतात. एकादशी आहे म्हणून तीळ चालत नाही असं नाही. ह्या काळामध्ये जोपर्यंत मकर सूर्य राशीमध्ये असतो, मकर राशीमध्ये सूर्यनारायण त्यावेळेला असतात तोपर्यंत तिळाचं भक्षण त्या ठिकाणी चालतं. तर आपल्याला ते तिळगुळ त्या ठिकाणी खाता येतं. म्हणून एकादशीला तिळगुळ खाता येतं. फक्त पूर्णावरणाचा स्वयंपाक षटतीला एकादशी असल्यामुळे करायचा नाहीये. देवाला नैवेद्य दाखवायचा नाही, तो दुसऱ्या दिवशी देवाला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर जे वस्त्र परिधान केलेले म्हणजे जवळपास ती पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे त्याच्यामुळे पिवळ्या रंगाचं जे आहे त्या गोष्टी महाग होतील. वासा करता त्या ठिकाणी जाईचं फुल म्हणजे पांढरी वस्तू आहे त्याही गोष्टी महाग होतील. मोती धारण केलेला आहे.
त्याही वस्तू महाग त्या ठिकाणी होतील. त्याचबरोबर वायव्य दिशेकडे ती बघत आहे, म्हणजे वायव्य दिशेकडे बघत असल्यामुळे तिकडे काहीतरी हानी होण्याची, म्हणजे तिकडे संक्रांत येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही अफवा असतात त्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नये. त्याला काही कोणत्याही प्रकारे शास्त्रीय आधार त्या ठिकाणी नसतो. त्याच्यामुळे अशी ही संक्रांत ह्या वर्षीची आलेली आहे, असं संक्रांतीचं फळ आहे. आणि अशी ही संक्रांत आनंदानं आपण ती साजरी करायची आहे. सगळ्यांना रामकृष्ण हरी.